शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, किसान पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आयोजित केलेला कार्यक्रम आहे खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024. दिनांक 12 जून ते 16 जुलै या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रथमतः विद्यापीठ गीताने करूया. दीपक सर. दीपक सर, विद्यापीठ गीत. हॅलो दीपक. माफ करा शेतकरी बंधू भगिनींनो, काही तांत्रिक अडचण आहे, पण थोड्याच वेळात विद्यापीठ गीत सुरू होईल. तर विद्यापीठ गीत नाही झालं का सर? सर विद्यापीठ गीत प्ले नाही झालं दीपक सर. तुमची स्क्रीन बंद करा पुन्हा एकदा. माझी स्क्रीन दिसतीये? हो, चालू झालं.
अन्नं बहुपूर्वित तदव्रतम् जय 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 हरित क्रांती, जय 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 नवल क्रांती, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी, जय महात्मा फुले कृषी विद्यापीठ. पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे, सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर, तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर, विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकासवी, अगणित विकासवी. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती, अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती. जगी घडते झेंड मानाचा असे हे गौरवपीठ, असे हे गौरवपीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. धन्यवाद दीपक सर. खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण विद्यापीठाने केलेले संशोधन हे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचावे, त्यासाठी या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 1 महिन्याचे हे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा आपला आजचा तिसरा दिवस आहे आणि आज खरीपातील महाराष्ट्रामध्ये घेतले जाणारे एक महत्वाचे पीक म्हणजेच सोयाबीन. तर सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी आपण काल मार्गदर्शन घेतले. आज त्याच पिकाच्या संदर्भात सोयाबीन पिकातील एकात्मिक कीड व रोग नियंत्रण या संदर्भात आपण व्याख्यान आयोजित केले आहे आणि आपले व्याख्याते आहेत डॉक्टर सचिन महाजन सर. डॉक्टर सचिन महाजन सर यांनी आचार्य पदवी घेतलेली आहे वनस्पती रोगशास्त्र विभागातून आणि विशेष म्हणजे त्यांनी आचार्य पदवीचे काम हे सोयाबीन मध्ये जो महाराष्ट्रामध्ये महत्वाचा रोग येतो सोयाबीन रस्ट, तर त्या रस्ट या रोगावरती त्यांनी विशेष असे काम केलेले आहे. त्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्याचप्रमाणे गव्हावरील विविध रोगांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर सरांना एकूण 20 वर्षाचा प्रदीर्घ असा संशोधन आणि शिक्षणाचा विद्यापीठामध्ये अनुभव आहे. सरांचे 18 संशोधनपर लेख विविध नियतकालिकांमध्ये त्यांनी प्रसिद्ध केले आहेत. त्याचप्रमाणे 60 पेक्षा जास्त कृषी विस्तार लेख त्यांनी मासिके आणि वर्तमानपत्रातनं लिहिलेले असे सोयाबीन पिकातील रोगांचे आगड ज्ञान असलेले श्री महाजन सर हे आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेत. मी महाजन सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपले मार्गदर्शन सुरू करावे. महाजन सर प्लीज. सर माझी स्क्रीन दिसते? हो सर, सुरू कर. सर्वांना नमस्कार. आदरणीय कुलगुरू महोदय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या प्रेरणेने आज आपण इथं एकत्रित आहोत आणि आज आपण सोयाबीन पिकावरील किडी आणि एकात्मिक रोगांचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण या विषयावर चर्चा करणार आहोत. तर सोयाबीन पीक आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेलं हे पीक आहे. मागच्या खरीप हंगामामध्ये जवळजवळ आपण मध्य प्रदेशलाही मागं टाकलं क्षेत्रामध्ये. मध्य प्रदेश हे नेहमीच क्षेत्रामध्ये अग्रेसर राहिलेलं
राज्य आहे, पण आता आपल्याकडं त्याच्याही पेक्षा जास्त लागवड होऊ लागलेली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातलं हे एक महत्वाचं पीक, कमी कालावधीत येणारं पीक, प्रत्येक शेतकऱ्याला पिकवणं शक्य आहे अशा प्रकारचं एक सोपं पीक म्हणता येईल. बऱ्याच बाबतीत हे पीक शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेलं आहे आणि त्यामुळं याच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. पण ही वाढ होताना काही बाबी अशा आल्या की उत्पादनामध्ये घट व्हायला कारणीभूत ठरल्या. जसं की एकाच पिकाची आणि खूप मोठ्या क्षेत्रावर लागवड झाली की निश्चितपणे काही अडथळे निर्माण होतात, की जसं की काही रोग वाढतात, काही किडी वाढतात. त्या व्यतिरिक्तही अजून काही बाबी येतात समोर आणि एकंदर याचा परिणाम उत्पादन घटण्यामध्ये होतो. जरी आपण देशात क्षेत्रामध्ये अग्रेसर असलो तरी सुद्धा उत्पादनाच्या बाबतीत मात्र चिंताजनक परिस्थिती आहे. आपलं महाराष्ट्राचं सरासरी उत्पादन हे साधारणतः 11 क्विंटलच्या आसपास आहे, हेक्टरी 11 क्विंटल. आणि देशाचा जर विचार केला तर हे 7 क्विंटलच्या जवळ थांबते. याचं महत्वाचं एक कारण आहे की मोठं क्षेत्र जे आहे ते कोरडवाहू पिकाखाली आहे. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी कीड रोगाचं नियंत्रण कसं करावं याबद्दल माहिती नाहीये किंवा त्यांना ते साध्य होत नाहीये, त्यामुळे सुद्धा मोठं नुकसान होते. अनेक ठिकाणी पाऊस जास्त झाला म्हणून पीक गेलं, कमी पडला म्हणून गेलं, अशी अनेक कारणं त्याच्यामध्ये आहेत. मग ह्यातलं एक महत्वाचं कारण आहे किडी आणि रोग. तर हे आज आपण बघू की किडी आणि रोगाचं एकात्मिक पद्धतीनं नियंत्रण म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये आपल्या जवळ ज्या निविष्ठा उपलब्ध आहेत त्या निविष्ठांचा कार्यक्षमरित्या वापर करून कसं रोगांवर आणि किडींवर नियंत्रण मिळवता येईल हे पाहूया. हे सहज शक्य आहे. तर सुरुवात करू आपण सोयाबीनच्या किडींपासून. किडींचे 3 प्रकार पाडता येतील. पहिला एक खोड पोखरणाऱ्या किडी, त्यामध्ये खोडमाशी आहे आणि चक्री बुगगिरे आहे. पाने खाणाऱ्या किडी हा दुसरा गट आहे. त्याच्यामध्ये तंबाखूवरील पाने खाणारी, केसाळ अळी, पाने गुंडाळणारी, उंट अळी, अशा 4 प्रकारच्या अळ्या. या व्यतिरिक्त अजून काही अळ्या आहेत पण त्या आर्थिकदृष्ट्या एवढ्या महत्वाच्या नाहीत. आणि शेवटी रस शोषणाऱ्या किडींचा गट, त्याच्यामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे. याच्यामध्ये पांढरी माशी आणि मावा ह्या 2 किडी जरा जास्त घातक असतात. खोडमाशी सुरुवातीच्याच काळात म्हणजे पेरणीनंतर 15 ते 20 दिवसाच्या कालावधीतच नुकसान करणारी ही कीड खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करते, कारण रोपावस्थेमध्ये पूर्ण खोड पोखरलं जातं आणि असं खोड हे शेवटपर्यंत पोकळ राहतं आणि ह्या पद्धतीच्या रोपांना शेवटी कमी प्रमाणात शेंगा लागणं, त्याची वाढ कमी, त्याच्या फांद्या कमी असा प्रकार दिसून येतो. सुरुवातीला 1-1.25 महिन्यापर्यंत लक्षात येत नाही की त्याचं खोड पोखरलेलं आहे किंवा त्याच्या वाढीवर दुष्परिणाम झालाय. तिथून पुढे जसं जसं शेंगा लागतील आणि जास्त अन्नद्रव्याची गरज भासू लागेल, म्हणजे झाडावर ताण पडायला सुरुवात झाली की मग लक्षात येतं की काहीतरी बिघडले आणि पुरेसं उत्पादन हे मिळत नाहीये. खोडमाशी वाढली. पूर्वी खरं तर खोडमाशी आपल्याकडे साधारणतः 5 ते 10% पर्यंत प्रादुर्भाव दिसून यायचा, पण मधल्या 4 वर्षामध्ये अगदी 2019 पासून सोयाबीनला जसा भाव वाढला तसं प्रत्येक हंगामामध्ये सोयाबीनची लागवड होऊ लागली आणि मग खोडमाशीला वर्षभर अन्न उपलब्ध झालं. 2019-20 दरम्यान पाहिलं तर खोडमाशी साधारणतः 25-30% पर्यंत पिकावर दिसू लागली. 21 मध्ये 80% पर्यंत प्रादुर्भाव पोहोचला आणि 22 मध्ये तर 100% पर्यंत या किडीचा प्रादुर्भाव पोहोचला. म्हणजे शेतात असणाऱ्या सगळेच रोपं जे आहेत ती खोडमाशीनं बाधित, अशी परिस्थिती 2022 मध्ये आपण पाहिली. आणि त्यानंतर 23 मध्ये मात्र शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की बिगर हंगामी लागवड करून चुकीचं होते, त्याच्यामुळं ह्या किडी वाढतायत, रोग वाढतायत, म्हणून शेतकऱ्यांनी पुन्हा त्या बिगर हंगामी लागवड बऱ्यापैकी बंद केल्या आणि 2023 मध्ये याचा प्रादुर्भाव पुन्हा 10%च्या जवळ आला. म्हणजे निसर्गाच्या बरोबर आपण चालत राहिलो तर निसर्ग आपल्याला मदत करायला तयार आहे, फक्त आपण निसर्गाच्या विरोधात जाऊ नये, हा यातून आपल्याला एक चांगला संदेश मिळतोय. आणि ज्या खोडमाशीसाठी 2022 पर्यंत शेतकऱ्यांनी 2-2, 3-3 फवारे घेतले तरी उपयोग झाला नाही, त्या खोडमाशीसाठी 2023च्या हंगामामध्ये एकही फवारणी घ्यावी लागली नाही. इतकं आपल्याला निसर्गाची मदत मिळत असते. फक्त त्या पद्धतीनं आपण पावलं टाकणं आवश्यक आहे. साधारणतः 10 ते 15% रोपे शेतामध्ये बाधित आढळली तर त्या ठिकाणी खोडमाशीनं नुकसान पातळी ओलांडली असं म्हणतो. आता ही माशी असते कशी, घरमाशी सारखीच असते, पण घरमाशीच्या साधारणतः 1/3 इतकं त्याचं आकारमान असतं आणि ही खोडमाशी पानाच्या खालच्या बाजूला शिरेमध्ये अंडी घालते, त्यातून अळ्या बाहेर पडतात आणि शिर पोखरात
पानाच्या देठातून शेवटी खोडापर्यंत पोहोचतात आणि नंतर खोड पोखरलं जातं. मग ज्या पानापासून पोखरलं जातं ते पान सुकायला सुरुवात होते. साधारणतः पीक 15 दिवसाचं असताना दुसरं किंवा तिसरं पान जर बघितलं तर त्याच्यामध्ये ते पान कडेनं वाळायला लागलेलं आहे असं दिसतं. हे प्राथमिक लक्षण असतं. खोड जर बारकाईनं तपासलं तर खोडावर अशा पद्धतीचं एक छिद्र दिसतं. हे छिद्र खोड माशीनं कोशातून बाहेर पडल्यानंतर माशीला बाहेर पडण्यासाठी तयार केलेला एक दरवाजा आहे आणि त्यातून ती माशी बाहेर पडते. मग अळी जी आहे ती अगदी बारीक असते, तांदळापेक्षाही लहान असते, पिवळसर पांढरट असते, अळी बिनपायाची असते. ह्या अळीचा बारीक असा कोश बनतो पांढरट रंगाचा आणि त्या कोशातून पुन्हा काळपट रंगाची अशा प्रकारची माशी बाहेर पडते. पुन्हा ही माशी अंडी घालते. सुरुवातीच्याच काळात नुकसान असल्यामुळं या किडीचा विचार जरा गांभीर्यानं करणं गरजेचं आहे. दुसरी खोड पोखरणारी कीड आहे चक्री भुंगेरे. चक्री भुंगेरे लांब अशा मिशा असणारे, काळपट, कधी कधी थोडासा काळा रंग, थोडासा पिवळा रंग अशा पद्धतीचे हे भुंगेरे असतात आणि त्याची जी अळी आहे ही अशी पिवळ्या रंगाची असते. ह्या अळीला मात्र पाय असतात. जवळपास 2 ते 2.25 सेंटीमीटर पर्यंत ही लांब असते. तसं खोड माशीची अळी अगदीच बारीक असते. हा त्याच्यातला फरक आहे. खोड मात्र दोन्ही किडी पोखरतात. याला चक्री भुंगेरे असं म्हटलं जातं. चक्री म्हणण्यापाठीमागे एक उद्देश आहे की झाडाच्या खोडावर किंवा एखाद्या फांदीवर किंवा पानाच्या देठावर 2 चक्राकार काप अगदी जवळजवळ 1 ते 1.5 मिलीमीटरच्या अंतरामध्ये 2 चक्राकार काप तयार केले जातात. म्हणजे त्याला गर्डलिंग असं म्हणतात. म्हणून याला गर्डल बिटल असंही म्हटलं जातं. आणि ह्या गर्डलिंग केलेल्या भागामध्ये अंडी घातली जातात. त्यातून हळूहळू अळी ही पुढं पुढं सरकत खोडापर्यंत पोहोचते. जर 1 मीटर ओळीमध्ये 3 ते 5 बाधित रोपे आढळली तर आर्थिक नुकसान पातळी किडीनं गाठलेली आहे असं समजून आपल्याला उपाययोजना करावी लागते. खरं तर ही कीड विदर्भ आणि मराठवाडा ह्या भागामध्ये बऱ्याच वेळेला घातक ठरलेली आहे. पश्चिम महाराष्ट्र खानदेशामध्ये काही प्रमाणात किंवा अत्यल्प प्रमाणात या किडीचं अस्तित्व हे आढळून येतं. हे अशा पद्धतीचा भुंगेरा असतो. ही अळी मधल्या फोटोमध्ये आहे. आता पाणी खाणाऱ्या अळ्यांकडे वळू आपण. पहिली आहे स्पोडोप्टेरा, म्हणजे ही तंबाखूवरील पाणी खाणारी अळी आहे. याच्या 4 अवस्था असतात. अंडी अळी कोश पतंग. हा पतंग अशा प्रकारचा असतो. अळी अशी करड्या रंगाची, हिरवट रंगाची, पिवळसर हिरवट आणि त्याच्यावर असे हे काळे ठिपके त्याच्या अळीच्या शरीरावर आपल्याला पाहायला मिळतात. ही अळी पूर्ण वाढ झाल्यानंतर जवळपास 2.5 सेंटीमीटर म्हणजे 1 इंचापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी लांबीला जास्त असलेली आणि अगदी गुबगुबीत अशी मोठी अळी असते. तिची भूक फार मोठी असते. सुरुवातीला अळी ज्या वेळेला अंड्यातून बाहेर पडते त्यावेळेला पानाच्या खालचा भाग खरवडून खाते आणि नंतर पुन्हा पानं कुरतडायला सुरुवात करते. जशी जशी अळीची भूक वाढेल तसे तसं पानं कुरतडण्याचं प्रमाण हे शेतामध्ये जास्त होत राहतं. सुरुवातीला अळ्या ज्या आहेत त्या पानाच्या खाली अनेक अळ्या एकत्रितपणे असतात दिसतात. त्याच वेळेला त्या अळीचं नियंत्रण करणं हे सोपं असतं. त्याच वेळेला अनेक कीटकनाशकं, साधी कीटकनाशकं वापरली तरी सुद्धा कार्यक्षमरित्या आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचं नियंत्रण हे मिळू शकतं. ह्या अळीचा अनेक वेळेला उद्रेक झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये यापूर्वी तुम्ही बातम्याही ऐकल्या असतील की 10 वर्षापूर्वी भरपूर प्रमाणात पानं खाणाऱ्या अळींमुळं नुकसान झालं. अगदी 80% पर्यंत सुद्धा नुकसान झालं. हे उद्रेक होण्यासाठी पुन्हा तेच कारण आहेत की या अळीसाठी वर्षभर उपलब्ध असणारं खाद्य. जवळपास 80 वेगवेगळ्या वनस्पतींवर ही अळी जगू शकते. त्याच्यामध्ये वेगवेगळी पिकं आहेत, तसंच तण आहेत, वेलवर्गीय तण आहेत, त्याच्यावरती जगते आणि नंतर जास्त प्रमाणात पावसाळ्याच्या हंगामात जरा ती जास्त पैदास वाढते त्याची आणि सोयाबीन सारखं पीक जर मिळालं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान ही करते. हा अळीचा अंडीपुंज असा असतो, बदामी रंगाचा असतो. बदामी रंगाचे असे कापसासारखे धागे असतात, ह्यात अशी अंडी असतात. हा एक अंडीपुंज आहे. एका अंडीपुंजामध्ये जवळपास 150 ते 200 अंडी एक मादी घालते आणि अशा प्रकारे 5 ते 6 वेळा मादीच्या आयुष्यामध्ये अंडीपुंज दिले जातात. म्हणजे जवळपास किमान 1000 ते 1200 अंडी एक मादी पतंग घालू शकतो. त्यामुळे याची पैदास ही फार मोठी आहे. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या हळूहळू मोठ्या होतात आणि नंतर या मोठ्या झालेल्या अळ्या कोशावस्थेत जातात. कोश हे झाडाच्या जवळ जमिनीत पालापाचोळ्यामध्ये स्वतःला जमिनीच्या खाली जवळपास 1 ते 2 इंच अळी घुसते आणि त्या ठिकाणी कोशावस्थेत जाते. कोशातून 8 ते 9 दिवसामध्ये
असा पतंग बाहेर पडतो आणि हा पतंग पुन्हा अंडी द्यायला सुरुवात करतो. असे पतंग जर 1 मीटर ओळीमध्ये ह्या अळ्या 1 मीटरमध्ये 4 जर दिसल्या, विशेषतः पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी, तर आपल्या पिकामध्ये किडीचं प्रमाण हे खूप जास्त झालेलं आहे. त्यामुळे व्यवस्थापनाकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. स्पोडोप्टेराचं व्यवस्थापन करण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय जो आहे तो आहे कामगंध सापळे. कामगंध सापळे आतापर्यंत आपण असं म्हणत होतो की कीड दिसू लागली की लावावेत, पण आता तसं नाहीये. बऱ्याच वेळेला सुरुवातीपासून पेरणी करण्यापासून सुद्धा या किडीचं अस्तित्व दिसतं. त्यामुळं आता असं म्हणावं लागतंय की पेरणी केल्याबरोबर लगेच हेक्टरी 5 ते 6 कामगंध सापळे उभारावेत, जेणेकरून पुढे जाऊन अंडीपुंज पिकावर घातले जाणार नाहीत आणि नुकसान होणार नाही. ही अशी कोशावस्था असते. आता ह्या अळ्या अशा मातीमध्ये घुसतात आणि नंतर त्या स्वतःभोवती एक मातीचं आवरण तयार करून त्याच्या आतमध्ये असा तांबूस तपकिरी रंगाचा कोश निर्माण होतो. हे कोश असतील, अळ्या असतील, हे कीटकामार्फत फार मोठ्या प्रमाणात उचलले जातात. त्यामुळं उपायामध्ये पक्षी थांबे हे फार महत्वाचे आहेत. जर कामगंध सापळे आणि पक्षी थांबे वेळीच आपण पिकामध्ये उभे केले तर निश्चितपणे आपण पुढे जाऊन कीटकनाशकांच्या फवारण्या ह्या कमी करू शकतो. केसाळ अळी, स्पोडोप्टेरा सारखीच ही अळी आहे, फक्त ह्या अळीच्या अंगावर केस असतात इतकाच काय तो त्याच्यामध्ये फरक आहे. ही केसाळ अळी आहे. ही सुद्धा सुरुवातीला पानाच्या खालच्या बाजूला अनेक अळ्या असतात, पानं खरवडून खातात आणि नंतर पाने कुरतडायला सुरुवात होतात. जास्त प्रमाणात खालची साल खरवडल्यामुळे पानं अशी कागदासारखी दिसायला लागतात. शेतामध्ये बऱ्याच वेळेला बांधाच्या कडेने झाडाखाली किंवा ज्या ठिकाणी पाणी साठते त्या ठिकाणी एखाद्या दुसऱ्या झाडावर अशा प्रकारचं आपल्याला लक्षण दिसतं. त्याच वेळेला जर आपण त्या अळ्यांचा योग्य प्रकारे नायनाट केला तर पुढे जाऊन ह्या अळ्या घातक ठरत नाहीत. पण एकदा का ह्या अळ्या शेतामध्ये सगळीकडे पसरल्या की मात्र पुन्हा त्याचं नियंत्रण करणं हे जरा जास्त अवघड बनतं. या अळीमुळे सुद्धा यापूर्वी अगदी 80% पर्यंत सुद्धा नुकसान केलेले नोंद आहे. त्या अळीचा पतंग जो आहे असा पांढरा शुभ्र किंवा पिवळसर पांढरा अशा स्वरूपाचा असतो. अत्यंत देखणा पतंग असतो आणि प्रकाशाकडे पटकन आकर्षित होतो. असे पतंग कदाचित आपण पाहिले असतील. तर ही केसाळ अळी जे पतंग आहे, ही केसाळ अळी याच्यामध्ये अंडीपुंज गोळा करून सुरुवातीलाच नायनाट करणे हा चांगला उपाय आहे. आर्थिक नुकसान पातळी 1 मीटर ओळीमध्ये 10 अळ्या पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी, आणि एरंडी हे या अळीचं अत्यंत आवडतं खाद्य आहे. त्याचबरोबर सूर्यफूल सुद्धा हे आवडतं खाद्य आहे. म्हणजे एरंडी आणि सूर्यफुलाचा आपण या अळीच्या नियंत्रणासाठी सापळा पीक म्हणून वापर करू शकतो. पुढची आहे की पाने गुंडाळणारी अळी. ही अळी पाने गुंडाळते, पानाच्या गुंडाळीमध्ये आत जाते, तिथून पानं खरवडून खाते, नंतर चावून खाते आणि गुंडाळीमध्ये नंतर कोशात जाते. कोशातून पुन्हा पतंग बाहेर पडतो. पुन्हा या अळीमध्ये अशा 4 अवस्था असतात. विशेषतः पावसाचा ताण पडला की आपल्याला पानाच्या गुंडाळ्या सोयाबीन मध्ये वाढायला लागलेल्या दिसून येतात. त्यामुळं या अवस्थेत आपण अशा परिस्थितीत आपण या किडीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दिवसेंदिवस याचा सुद्धा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर वाढतोय. तर मेकॅनिकल कंट्रोल हे या किडीसाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे. कारण सहज फिरताना आपल्या हाताला येतात, गुंडाळ्या दिसतात आणि नुसत्या गुंडाळ्या जरी एक दिवस मजुराकडून किंवा हे जर हाताने गोळा केल्या तरी सुद्धा या अळीचा पूर्णपणे नायनाट होऊ शकतो. कीटकनाशक तर आहेतच, पण त्यापूर्वी कीटकनाशकापेक्षा आपण इतर काय करू शकतो जेणेकरून नियंत्रण चांगल्या प्रकारे कमी खर्चात होईल हे पाहणं गरजेचं आहे. कधी कधी घातक ठरणारी उंटाळी. उंटासारखी पाठ काढून ही अळी चालते, हिरव्या रंगाची असते, त्यामुळं उंटाळी म्हणतात. ही अळी सुद्धा एरंडीवर आधी येते. एरंडी हे सुद्धा सापळा पीक म्हणून वापरू शकतो. 1 मीटर ओळीमध्ये पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी 4 अळ्या किंवा पीक शेंगेच्या अवस्थेत असताना 3 अळ्या जर सापडल्या तर उंटाळीचा प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसानीच्या पलीकडे समजला जातो. आता पाहू आपण रस शोषणाऱ्या किडी. याच्यामध्ये पहिला मावा पिवळसर हिरवट रंगाचा असतो. त्याची पिले हिरवट किंवा करड्या रंगाची अशी असतात. अनेक लहान मावा किडी पानाच्या खालच्या बाजूला, देठावर, कोवळ्या खोडावर, फुलांवर, शेंगांवर सुद्धा दिसून येतात आणि एक सतत ते त्यातला रस शोषल्यामुळे अशी पाने निस्तेज बनतात आणि त्याच्या शरीरातून चिकटद्रव बाहेर पडल्यामुळे त्याच्यावर काळी बुरशी वाढते. अशा प्रकारची झाडं किंवा झाडाचे भाग हे काळपट आवरणाने झाकलेले आपल्याला दिसून येतात. तर ही आहे मावा कीड. त्यानंतर कधी कधी आढळणारी फुलकीड. फुलकीड हे रस शोषत असते, पानं खरवडली जातात आणि त्यामुळं पानं जे आहेत ती अशी वेडीवाकडी होतात, फाटतात.
आणि कडक किंवा असे ओबडधोबड बनतात. पानाचा आकार जो आहे तो लहान राहतो. कधी कधी फुलकिडे नुकसान करतात. रेग्युलर फुलकिड्यांमुळे फार मोठं नुकसान होत नाही, पण रोपावस्थेत असताना थोडासा फुलकिड्यांचा प्रादुर्भाव हा घातक ठरू शकतो. त्यानंतर महत्वाची जी किडी आहे ती पांढरी माशी. पांढरी माशी फार मोठ्या प्रमाणात गेल्या 4 वर्षामध्ये वाढली, कारण खोडमाशीसारखंच या किडीलाही वर्षभर खाद्य मिळालं. जर खरीप ते खरीप सोयाबीन लावला तर 7 ते 8 महिन्याचा गॅप 2 पिकांमध्ये पडतो. हा न पडता वर्षभर खाद्य मिळाल्यामुळं भरपूर प्रमाणात पांढऱ्या माशा ह्या जिकडे तिकडे दिसत होत्या. मात्र मागच्या वर्षी पुन्हा पांढऱ्या माशीचं प्रमाण हे कमी आलं. पांढरी माशी नुसतं रस शोषून गप बसत नाही, तर ती पिवळा मोझॅकचा व्हायरस प्रसारित करण्याचं कार्य करत असते. त्यामुळं पांढरी माशी कमी म्हणून व्हायरसचा प्रसारही कमी. म्हणून मागच्या हंगामात तुम्हाला आठवत असेल की आपण सोयाबीनच्या मोझॅकसाठी एकही उपाययोजना केलेली नाहीये किंवा त्यासाठी आपल्याला फवारणी करावी लागलेली नाहीये. या किडीमध्ये आपल्याला अंडी, अळी, कोश अशा अवस्था पाहायला मिळत नाहीत. याच्यामध्ये अंडी, पिले आणि प्रौढ या 3च अवस्था पाहायला मिळतात. आता आपण एकात्मिक पद्धतीने नियंत्रण कसं करायचं याच्याकडे थोडस लक्ष देऊ. सगळ्यात महत्वाचं आहे, उन्हाळ्यात खोल नांगरट झाली पाहिजे आणि अशा पद्धतीने झाली पाहिजे की किमान 2 महिने आपली माती जी आहे ती कडक उन्हामध्ये तापली जाईल. याच्यामध्ये नांगरट करताना बरेचसे पतंगाचे कोश, आळ्या बाहेर पडतात आणि पक्षी ते वेचून नेतात. त्यानंतर नांगरटीमुळं काही प्रकारच्या बुरशी ज्या आहेत त्या जास्त तापमानामध्ये तग धरू शकत नाहीत, त्यांचं प्रमाण कमी. पेरणीची योग्य वेळ साधणं गरजेचं आहे. अति लवकर म्हणजे अति आगाप पेरणीच्या झाल्या त्या सुद्धा किडी रोगाला जास्त बळी पडलेल्या दिसून आल्या आणि अति उशिरा झाल्या त्याच्यावरही कीड रोग जास्त आले. म्हणून वेळेत पेरणी करणं गरजेचं आहे. मग आता ही वेळेत पेरणी म्हणजे नेमकं कधी? 15 जून ते 15 जुलै हा कालावधी सोयाबीनच्या पेरणीसाठी उत्तम आहे असं दिसून येते. शिरोळ तालुक्यामध्ये 1 मे पासून पेरणी केली जाते. मागच्या वर्षी मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तिथं जाऊन पाहिलं की आघात पिकाची काय परिस्थिती आहे. तर त्या पिकामध्ये खोडमाशी आणि मोझॅक याचा प्रचंड प्रादुर्भाव होता. 50 ते 60% पर्यंत प्रादुर्भाव प्रत्येक प्लॉट मध्ये दिसून आला. अपवादात्मक एखादाच प्लॉट या कीड रोगापासून मुक्त होता. किती? अगदी 1 महिन्याच्या पिकावरची ही परिस्थिती. त्यामुळं अति आगाप पेरणी सोयाबीनच्या बाबतीत करू नये. वेळेतच पेरणी करावी आणि अति उशिरा पण म्हणजे 15 जुलै नंतर शक्यतो टाळावी. प्रतिकारक्षम जाती महत्वाच्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी प्रतिकारक्षम जाती किंवा किडीला सहनशील जाती उपलब्ध असतील त्या ठिकाणी त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे. पेरणीसाठी योग्य प्रमाणात बियाणं वापरावं. आता आपल्या जर फुले संगम, फुले किमया, फुले दुर्वा, फुले अग्रणी या जाती वापरत असाल तर बीज दर हा वेगळा आहे. आणि JS 335, 9305, MES 71 किंवा अजून काही इतर जाती आहेत त्याच्यासाठी बीज दर हा वेगळा आहे. कारण का आपल्या फुले संगम, किमया या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये वाढ होण्याची क्षमता किंवा झाडाचा विस्तार खूप जास्त होतोय आणि त्याला पुरेसं अंतर पाहिजे. आणि पुरेसं अंतर पाहिजे म्हणजे आपला बीज दर हा कमी केला पाहिजे. मग आता असं दिसून आलंय की सरीवरंबा पद्धतीने जर टोकन करायचे असेल तर जवळपास 18 किलो पर्यंत बियाणं सुद्धा पुरेसं आहे. आणि पाबरीनं पेरणी करायची असेल तर 25 किलो पर्यंत बियाणं खूप झालं. त्याच्या पुढे पेरू नये, अन्यथा दाटी होते, स्पर्धा होते, त्याच्यामध्ये किडींचं प्रमाण वाढतं, पुढे जाऊन तांबेरासारखा रोग वाढतो आणि नुकसानच होतं. त्यामुळं बीजदर हा योग्य असावा. साधारणतः एकरी 1 लाख रोप सोयाबीनचे आपल्या शेतात असली पाहिजेत आणि तेवढं होण्यासाठी इतका बीज दर हा पुरेसा आहे. त्यानंतर अंतर 45 बाय 10 सेंटीमीटरवर सोयाबीनची पेरणी करावी असं आपण म्हणतो. पण हे जर 9305 सारखे बुटकी जात असेल तर 45 बाय 5 किंवा 30 बाय 10 सेंटीमीटर इतकं अंतर पुरेसं आहे. बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. खोडमाशीसाठी बीज प्रक्रिया चक्री, भुंगा, रस शोषणाऱ्या किडी याच्यासाठी सुद्धा बीज प्रक्रिया कुठली आहे तर त्याच्यामध्ये थायमिथोक्झाम 30% FS 10 मिली प्रति किलो बियाणे या पद्धतीने बीज प्रक्रिया केली तर या तिन्ही किडींचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं.
तण नियंत्रण वेळीच करावे, कारण बऱ्याचशा तणांवर किडी जगतात. नत्र खताचा जर मर्यादित वापर असेल तर किडींचं आगमन हे कमी राहतं. नत्र खत वाढलं की कोवळेपणा वाढतो आणि तिकडे किडी जास्त आकर्षित होतात. कामगन सापळे, प्रकाश सापळे हे फार महत्वाचे आहेत, विशेषतः पाने खाणाऱ्या अळ्यांसाठी. पिवळे चिकट कागद पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी फार महत्वाची भूमिका बजावतात. पिवळ्या रंगाकडे पांढऱ्या माशा पटकन आकर्षित होतात. त्यामुळं एकरी 15 ते 20 पिवळे चिकट कागद आपण पिकाच्या उंचीच्या बरोबरीत लावले की पांढरी माशी बऱ्यापैकी कमी होते. पक्षी थांबे साधारणतः एकरी 10 पक्षी थांबे आपण लावले तर पक्षी जवळजवळ 90% अळ्या त्या गोळा करून नेतात. एरंडी, सूर्यफूल याच्यासारखी सापळा पिके आपण जर लावली, सापळा पिके ही शेताच्या कडेने लावायची असतात. सापळा पिकावर लक्ष ठेवायचं असतं. त्याचा उद्देश असा आहे की सापळा पिकावर कीड आधी येते आणि नंतर ती पिकावर प्रसारित होते. मग ज्या वेळेला सापळा पिकावर कीड आलेली आहे त्याच वेळेला नियंत्रण करणं हे सोपं असतं. एकतर हातानं किडीचा त्या नायनाट करता येतो किंवा जास्त प्रमाण असेल तर सापळा पिकावर फवारणी करून आपण त्या किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेतच नियंत्रणात आणू शकतो. हा उद्देश आहे. निंबोळी पेंड 1 ते 2 टन प्रतिवर्षी आपण मातीत मिसळावी. हे भूसुधारक म्हणून काम करतं. काही ठिकाणी सूत्रकृमीलाही अटकाव घालण्यासाठी मदत करतं. पाण्याचा ताण शक्यतो बसू देऊ नये. बऱ्याच क्षेत्र आपलं कोरडवाहू आहे, पण ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी संरक्षित पाणी देणे गरजेचं आहे. संरक्षित पाणी दिल्यामुळं खोडमाशीचा प्रादुर्भाव हा कमी होतो. त्यानंतर चारकोल रॉट नावाचा एक रोग आहे, तोही कमी प्रमाणात येतो. पिकाची फेरपालट करणं किडी रोगांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. आता हे आपण आपल्या हातातले कमी खर्चिक उपाय पाहिले. याचा वापर करून जर आता पुढे जाईल किडीचा तरी सुद्धा प्रादुर्भाव थोडाफार होणार आहे. हा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आपण कीटकनाशक वापरायचे. आता कीटकनाशक वापरल्यानंतर पहिलं आपल्या डोक्यात जैविक पद्धतीनं आपण काय करू शकतो का, निसर्गाच्या सोबत जाऊन आपल्याला काय करता येईल का, याचा विचार होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जसं की 2.5 ते 3 किलो हेक्टरी मेटारिझियम अॅनिसोप्ली, बिवेरिया बॅसियाना, नुमोरिया रिलाई याच्यासारखी जैविक कीटकनाशक किंवा बुरशीजन्य कीटकनाशक उपलब्ध आहेत. आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत भरपूर मोठ्या प्रमाणात ह्याचं उत्पादन घेऊन शेतकऱ्यांपर्यंत हे औषधं पोहोचवण्याचं काम सुरू आहे. आणि याचा शेतकरी बंधूंनी लाभ घ्यायला हरकत नाही. तर याच्यामुळं पाने खाणाऱ्या अळ्यांचं तर नियंत्रण होईल, पण मेटारिझियम जर मातीमध्ये आपण मिसळलं तर हुमणी सारखा घातक किडीचा सुद्धा प्रादुर्भाव कमी करायला खूप चांगली मदत होते. या व्यतिरिक्त विषाणूजन्य कीटकनाशकही आहेत, जसे की SLNPV मॅजिक नावानं आहे किंवा SONPV स्पिलोसाइड नावानं आहे. हे विषाणूजन्य कीटकनाशक जे आहे ते हेक्टरी 500 मिली म्हणजे 1 मिली प्रति लिटर या पद्धतीनं किडीची पिकामध्ये चाहूल लागली की ताबडतोब त्याची फवारणी करावी. विषाणूच्या तडाख्यातून ह्या किडी बिलकुल वाचत नाहीत. पानावर जर विषाणूचा थर बसला आणि ते पान किडीने चावून खाल्लं तर ते विषाणू पोटात जातात आणि लवकरच ती अळी त्या ठिकाणी मरून जाते. हा अतिशय एक चांगला उपाय आहे. कडूनिंब किंवा निंबोळी अर्काची फवारणी 5% निंबोळी अर्क बनवावा आणि त्याची फवारणी करावी. कधी करावी तर पीक रोप अवस्थेत असतानाच करावी, जेणेकरून ते अँटीफिडंट म्हणून काम करेल. हे खाल्ल्यानंतर एकतर ते खायची इच्छा होणार नाही आणि खाल्लं तरी नंतर त्या किडीला पुढं जाऊन काय दुसरं काही खावं अशी टेंडेन्सी राहत नाही त्या किडीमध्ये आणि एकंदरीत उपासमार होऊन किडी मरून जातात. या व्यतिरिक्त जर समजा काही शेतकऱ्यांना ह्यातले काही उपाय साधता आले नाहीत आणि नंतर अचानक पिकावर किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसायला लागला तर त्या ठिकाणी आपल्याला कीटकनाशकांचा अवलंब केल्याशिवाय पर्याय राहत नाही. मग कीटकनाशकामध्ये रासायनिक कीटकनाशक खूप चांगले आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत, ते आपण वापरू शकतो. खोडमाशीसाठी मी सांगितलं बीज प्रक्रिया थायमेथोक्झाम 30% PS 10 मिली प्रति किलो. त्या व्यतिरिक्त जर बीज प्रक्रिया नाही करता आली, चुकली तर मात्र त्या ठिकाणी क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल 18.5% SC 3 मिली प्रति 10 लिटर किंवा क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अधिक लॅम्बडासायलोथ्रिन 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 15व्या दिवशी
फवारणी करणं हे फार गरजेचं आहे, अन्यथा खोडमाशीमुळे मोठं नुकसान हे होतं. तर दुसरं पाणी खाणाऱ्या अळ्यांसाठी आपण काय करू शकतो? आता हे जे वर क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल दिले हे पाणी खाणाऱ्या अळ्यांसाठी उपलब्ध उपयोगाचा आहे, पण आता याचा वापर इतका झालेला आहे, बाजारात कोराजन नावानं मिळतं, इतका झालेला आहे की हळूहळू किडीमध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगळे मॉलिक्यूल आपण वापरले पाहिजे, जसं की आता नवीन आलेला आहे फ्लुबेटामाइड 20% WG 6 ग्रॅम प्रति 10 मिली 10 लिटर पाणी, किंवा एंडोझार्ब 15.8% 6.6 मिली, किंवा क्लोरपायरिफॉस 20% EC 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गरजेनुसार फवारणी करावी. एखादी दुसरी फवारणी फक्त सोयाबीन पिकाला आवश्यक आहे. जर आपण सुरुवातीचे सगळे उपाय वेळोवेळी करत आलो तर एक फवारणी सुद्धा ह्या पिकाला खूप झाली. पण मागच्या 3-4 वर्षामध्ये सोयाबीन पिकावर 7-7, 8-8 फवारणी करणारे शेतकरी सुद्धा आम्ही पाहिले. तर ही बाब आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारी नाही. चक्रीभुंगा जर कुठं प्रादुर्भाव दिसत असेल तरच उपाययोजना करायची आहे. क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल जे आता आपण वर पाहिलं ते चक्रीभुंग्यासाठी उपयुक्त आहे, किंवा थायक्लोप्रिड 29.7% SC 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. अशा पद्धतीनं प्रकाश सापळे, पिवळे चिकट सापळे, कामगंध सापळे आपण शेतात वापरले पाहिजेत. याचा जर वापर असेल तर निश्चितच मित्र किडींच्या वाढीसाठी आपण पोषक असं वातावरण निर्माण करतोय. हा लेडीबर्ड बिटल आहे, मावा कीड हा अतिशय आवडीनं खातो. ही सिरफिड फ्लाय आहे, सिरफिड माशी, ही कीड सुद्धा ही मित्र कीड सुद्धा मावा किडींना खात राहते. हा बिवेरिया बॅसियाना नावाची बुरशी या नैसर्गिकरित्या फवारणी केल्यानंतर आपल्याला असं पानावर मेलेल्या आळ्या दिसतील, त्याच्यावर पांढऱ्या रंगाची बुरशी वाढलेली आहे. आता वळू आपण सोयाबीन पिकावरील प्रमुख अशा रोगांकडे. रोगांमध्ये तांबेरा, त्यानंतर करपा, करप्यामध्ये एकतर पानावरील करपा किंवा शेंगेवरील करपा असे 2 प्रकार पडतात. बुरशी एकच आहे, पण कोणत्या अवस्थेत येतो याच्यावरून ते 2 प्रकार आहेत. त्यानंतर पानावर येणारे वेगवेगळ्या प्रकारचे ठिपके, जीवाणूजन्य ठिपके, चार्कोल रॉट म्हणजे काळी कूज, कॉलर रॉट, आणि विषाणूजन्य रोग मोझॅक, असे हे वेगवेगळे रोग सोयाबीनवर येतात. त्यातला पश्चिम महाराष्ट्रासाठी आणि त्याचबरोबर मराठवाड्यातल्या दक्षिण जिल्ह्यांसाठी, तसेच याला लागून असणारे कर्नाटकात मधले काही भाग, तिथं तांबेरा रोग हा मोठ्या प्रमाणात येतो. या तांबेरा प्रभावित भागामध्ये तांबेऱ्याला प्रतिकारक्षम असणारी जात लावणं हे शेतकऱ्यांच्या हिताचं ठरतं. अन्यथा तांबेरा रोगामुळं 80% पर्यंत सुद्धा नुकसान हे झालेलं आहे. साधारणतः 40% पर्यंत याचं नुकसान प्रत्येक वर्षी या भागात होत राहतं. तांबेरा रोग कसा ओळखायचा? सुरुवातीला आपल्या पिकांमध्ये म्हणजे जवळपास फ्लावरिंग नंतर शेंगा कोवळ्या असतात त्यावेळेला कुठं तरी असं एक छोटस पॉकेट तयार होतं, आणि 1-2 मीटरच्या ह्या घेरामध्ये पानं पिवळी पडायला लागलेली दिसतात. हळूहळू ही पानं गळून जातात. या पानाच्या खालच्या बाजूला बारकाईनं पाहिलं तर अशा मातकट रंगाच्या पुळ्या दिसून येतात. ह्या पुळ्या सुरुवातीला मध्यशिरेच्या जवळ एकवटलेल्या असतात, नंतर इतरत्रही त्या पसरतात. पानाच्या वरच्या बाजूला, देठावर, खोडावर आणि शेंगेवरही बऱ्याच वेळेला अशा प्रकारचं लक्षण दिसतं. आता हा वरच्या बाजूचा फोटो बघा तुम्ही, तुम्हाला शेंगा याच्यामध्ये हिरव्या दिसतील, पण पानं जी आहेत ती 100% निघून गेलेली आहेत. 2022 साली चांगलं पाऊसमान होतं, सारखीच मिळणारी आर्द्रता, यामुळं तांबेरा रोग फार वेगानं पसरला आणि असं लक्षण दिसून आलं. मग आता या अवस्थेत पानं नसतील तर शेंगा निश्चितपणे भरल्या जात नाहीत आणि 70-80% पर्यंत नुकसान हे सहजगत्या होतं. त्यामुळं तांबेरा रोग हा या भागामध्ये घातक रोग समजला जातो. या रोगाचा प्रसार जो आहे तो हवेमार्फत होतो, बियाणामार्फत होत नाही. मातीमध्ये हा रोग जगत नाही, रोगट अवशेषामध्ये जगलेला नाही. त्यामुळं हवेमार्फत दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारं वारं जे आहे हे बीजाणू प्रसार करण्यासाठी कारणीभूत ठरतं. म्हणून सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये प्रादुर्भाव हा कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला दिसतो, विशेषतः शिरोळमध्ये, आणि त्यानंतर हळूहळू तो सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, मागच्या वर्षी
पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीनचा तांबेरा दिसून आला. त्याच सोबत मराठवाड्यामध्ये धाराशिव जिल्हा पूर्ण, लातूर जिल्हा पूर्ण, त्यानंतर नांदेडचा काही भाग, बीड जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग, इतक्या मोठ्या परिसरामध्ये तांबेऱ्याचा प्रादुर्भाव हा दिसून येतो. आगमन हे रोगाचं जे आहे ते विशेषतः ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सर्वत्र दिसतं. पण ऑगस्ट महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि सांगली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये निश्चितपणे या रोगाचा सुरुवात ही झालेली असते. कारण का, त्या ठिकाणी असणारा ओलावा, ऊसाचं क्षेत्र मोठं आहे, पानस्थळ जमिनी भरपूर आहेत आणि त्यामुळं आर्द्रता ही वाढते. जर 6 तासापर्यंत पानावर ओलावा राहिला आणि त्या ठिकाणी जर बीजाणू आले असतील तरच त्या ठिकाणी तांबेरा रोगाची ही लागण ही होते. जर हवेमध्ये कोरडेपणा असेल, मागच्या पावसाळ्यात जशी पावसानं ओढ दिली तसा प्रकार असेल तर तांबेरा उशिरा येतो. नेहमी अगदी 5 ते 10 ऑगस्ट या काळामध्ये निश्चितपणे सापडणारा तांबेरा मागच्या वर्षी जवळजवळ 1 महिना उशिरा मिळाला. कारण का, पावसानं ओढ दिली, कोरडेपणा आला, तांबेरा रोगासाठी पोषक परिस्थिती नाही, म्हणून अशी परिस्थिती दिसून आली. पण नंतर मात्र हा रोग झपाट्यानं पसरला आणि पुणे जिल्ह्यापर्यंत तो पोहोचला. तांबेरा रोगानंतर दुसरा महत्वाचा रोग येतोय तो म्हणजे करपा. पाने करपतात, 25% पर्यंत नुकसान करू शकतो हा रोग. आणि जर रोपावस्थेत प्रादुर्भाव झाला आणि झाडाच्या शेंड्याकडे जर रोग सरकला तर रोपं मरतात आणि 100% पर्यंत सुद्धा नुकसान होतं. आता हा पर्णकरपा, पाने करपतात, पानापर्यंत मर्यादित राहतो, पानाचे देठ कधी कधी खोडावर सुद्धा असे तपकिरी रंगाचे चट्टे दिसून येतात, म्हणून याला पर्णकरपा असं म्हणतो. पण जर वातावरण शेंगा भरण्याच्या अवस्थेत, सारखा पाऊस पडतोय, खूप आर्द्रता आहे असं असेल तर मात्र तो रोग शेंगेकडे जातो आणि शेंगेमध्ये अशा प्रकारचं रोगट बियाणं निर्माण होतं. मग हा रोग जगतो कुठं? रोगट अवशेषांमध्ये, मातीत जगतो. प्रसारित बियाणामार्फत होतो. पहिला प्रसार जो आहे तो बियाणामार्फत. त्यामुळे या रोगासाठी बीज प्रक्रिया ही फार महत्वाची आहे. म्हणजे दमट आणि आर्द्र हवामान जर असेल तर या रोगाचा प्रादुर्भाव हा निश्चितपणे जास्त वाढतो. शेंगेवरील करपा, ज्या वेळेला रोगाचा प्रादुर्भाव खूप जास्त आहे त्यावेळेला शेंगेकडे तो येतो. आणि शेंगा जर कोवळ्या असतील तर सुरुवातीलाच शेंगा अशा वाळतात ज्याच्यामध्ये बी भरलंच जात नाही. जर शेंगा दाणे भरण्याच्या अवस्थेत असतील तर त्या शेंगेवर असे काळे चट्टे येतात आणि बी आधी फोटो दाखवला त्या पद्धतीनं अगदी रोगट, म्हणजे तपकिरी काळपट झालेलं, बीजपत्र जे आहे, बीजावरण जे आहे ते एकतर फाटलेलं आहे किंवा चुरगळलेलं आहे, आकार त्याचा बारीक आहे, त्यानंतर वजनाला हे बी कमी भरतंय आणि ह्याची उगवण क्षमता जी आहे ती पूर्णपणे लोप पावलेली आहे. अशा प्रकारचं हे बी तयार होतं. त्यामुळं सोयाबीन बीजोत्पादकांनी या रोगापासून सावध राहिलं पाहिजे. आता हे जे काळे ठिपके आहेत हे सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले तर असे काळे 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 छोटे 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 स्पॉट दिसतात. त्याच्यामध्ये बीजाणू फळं तयार होतात. आता हे बघा, हे लक्षण आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. पूर्वी कुठंतरी एखाद दुसरी शेंग झाडावर मिळायची अशा पद्धतीची, पण आता 10 ते 20 शेंगा सहजगत्या मिळतात. फवारणी जर नाही केली तर इतक्या मोठ्या प्रमाणात याचा प्रादुर्भाव व्हायला लागलेला आहे. म्हणून हा सुद्धा एक नवीन त्रास देणारा असा रोग आहे. हा रोग क्वालिटॉट्रिकम ट्रंकॅटम नावाच्या बुरशीमुळे होतो. 25% पर्यंत नुकसान, प्रादुर्भाव जास्त असेल तरी 100% पर्यंत नुकसान जाऊ शकतं. याच्यामध्ये सुरुवातीला पानं पिवळी तपकिरी पडतात, वाळायला वेडी वाकडी होतात, वाळतात, नंतर गळतात सुद्धा. म्हणून बी जे आहे ते व्यवस्थित तयार होत नाही. शेंगा करपतात, शेंगेमधलं बी सुद्धा खराब होतं. आणि असं बियाणं जर पुढच्या वर्षी वापरलं तर हे बियाणं पुन्हा लवकरच रोगाचे बीजाणू असल्यामुळं रोगाला सुरुवात त्या ठिकाणी होते. पानावरील ठिपके वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही ठिपके जांभळ्या रंगाचे आहेत, काही तपकिरी आहेत, काही गोलाकार आहेत, काही त्रिकोणी आहेत, काही बारीक आहेत, काही मोठे आहेत, काही तांबूस आहेत, काही बेडकाच्या डोळ्यासारखे आहेत. अनेक प्रकारचे ठिपके
सोयाबीन पिकामध्ये दिसतात. तर हा पहिला आहे की जांभळा ठिपका, याला पर्पल सीड स्टेन असं म्हणतात. पर्पल सीड म्हणजे जांभळं होणारं बी. याचं जर खोडावर लक्षण पाहिलं तर अशा जांभळट रंगाचे चट्टे खोडावर दिसतात किंवा हे नंतर काळपट होतात. पानं बऱ्याच वेळेला अशी जांभळट रंगाची दिसतात. शेंड्याकडचं पान शक्यतो असं जांभळट दिसतं. पण लाल कोळी असेल पानावर, अपवादात्मकरित्या असतो, त्यानं रस शोषल्यामुळे सुद्धा अशा प्रकारचं लक्षण हे दिसू शकतं. या रोगाचा प्रसार सुद्धा बियाणामार्फत होतो, हवेमार्फत होतो, मातीमध्ये हा रोग जगतो, रोगट अवशेषामध्ये जगतो. दुसरा आहे टार्गेट लिप स्पॉट, म्हणजे बेडकाच्या डोळ्याच्या आकाराचे ठिपके, कोरिनोस्पोरा कॅसिकोला नावाची बुरशी. हे या ठिपक्यांचं वैशिष्ट्य आहे की ठिपक्यांच्या भोवतीचं वलय जे आहे ते गडद तपकिरी किंवा तांबूस रंगाचं असं वलय आहे, आणि मधला भाग जो आहे तो करड्या रंगाचा आहे. नंतर वाळतो, कधी कधी गळून जातो आणि पानाला अशी छिद्र पडलेली दिसून येतात. याचा प्रसार सुद्धा बियाणामार्फत, हवेमार्फत मातीमध्ये जगतं. आणि आर्द्र हवामान असेल तर जास्त पोषक असतं. आता ह्या पद्धतीचे ठिपके शेंगेवरही दिसतात. शेंगेवर असे खोलगट आकाराचे ठिपके आलेले दिसून येतात. कधी कधी हा रोग घातक ठरतो. फायलोस्टिक्टा लिप स्पॉट, फायलोस्टिक्टा सोजिकोला नावाच्या बुरशीमुळे होणारे हे ठिपके साधारणतः ओलसर असतात, आणि या ठिपक्यांमध्ये बारकाईने पाहिलं तर काळे 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 बीजाणू फळं याच्यामध्ये आलेली दिसून येतात. क्वचित प्रसंगी हे ठिपके आपलं अस्तित्व दाखवतात. याचा प्रसार सुद्धा बियाणे, माती आणि हवेमार्फत होतो. त्यानंतर सेप्टोरिया ब्राउन स्पॉट हा आपल्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. पीक परिपक्वतेच्या काळामध्ये हा रोग जास्त नुकसान करतो. जास्त प्रमाणात पानं वाळण्यासाठी हा रोग सुद्धा कारणीभूत ठरतो, आणि बहुतेक महाराष्ट्रात सगळीकडे ह्या सेप्टोरिया ब्राउन स्पॉट आढळतोच. कधी कधी सुरुवातीला सुद्धा याचा प्रादुर्भाव दिसू शकतो. शेंगा भरण्याच्या अवस्थेत हा रोग आल्यामुळं शेंगा व्यवस्थित भरत नाहीत आणि नुकसान मोठं होतं, आणि याचा प्रादुर्भाव प्रसार सुद्धा बियाणामार्फत, हवेमार्फत आणि मातीमध्ये तो जगतो. आता जीवाणूजन्य ठिपका हा जरा वेगळा आहे. जॅन्थोमोनास कॅम्पेस्ट्रिस नावाचा हा जीवाणू आहे, आणि जिथं सतत आर्द्र हवामान आहे आणि थंड हवामान आहे अशा ठिकाणी जरा जीवाणूचा प्रादुर्भाव हा टिकून राहतो, वाढतो. हे ठिपके त्रिकोणी किंवा चौकोनी करड्या रंगाचे आहेत. जर मध्यभाग पाहिला तर तांबेऱ्यासारखे असे त्याच्यावर पुळ्या दिसतात, आणि तांबेरा रोग आहे की काय असं त्या ठिकाणी गैरसमज होण्याची शक्यता असते. या ठिपक्यांचा बारकाईने पाहिलं तर ठिपक्याच्या मध्यभागापासून आजूबाजूला लक्षात येण्या इतका पिवळा रंग किंवा पिवळं वलय आपल्याला दिसून येतं. जास्त ठिपक्यांचं प्रमाण झालं की पानगळ होते. आर्द्र हवामान जास्त पोषक आहे. बियाणामार्फत सुद्धा याचा प्रसार होतो, आणि नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झिक्लोराइड 30 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन 1 ग्रॅम 10 लिटर पाणी या मिश्रणाच्या गरजेनुसार 2 ते 3 फवारण्या घ्याव्यात. खरं तर अपवादात्मक परिस्थितीत किंवा काही क्वचित ठिकाणी हा रोग दिसून येतोय, त्याच ठिकाणी ही शिफारस योग्य आहे. सरसकट सगळ्यांना याची आवश्यकता नाही. पुढचा रोग जो आहे आता याचा या प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय. गेल्या 3 वर्षापासून आपणही पाहिलं असेल की पक्वतेच्या आधी शेंगा हिरव्या असतानाच अशा प्रकारे पॅचेस मध्ये रोपं वाळतायत. विशेषतः पावसानं ओढ दिली की हे लक्षण जास्त प्रमाणात दिसतं, कारण हा रोग जो आहे काळीकुज मॅक्रोपोमिना फॅसिओला नावाच्या बुरशीमुळे होतो, आणि या बुरशीची गरज ही वेगळी आहे. या बुरशीला कोरडेपणा मानवतो, इतर बुरशींना मात्र ओलसरपणा मानवतो. म्हणून आता हवेमध्ये वाढलेलं तापमान, मातीचं वाढलेलं तापमान, पाण्याचा दीर्घकाळ ताण, जवळपास 15 दिवसापर्यंत ताण पडला की हे लक्षण दिसू शकतं. आता मागच्या वर्षी अमरावती विभागामध्ये बराचसा गोंधळ झाला. फुले संगम या जातीवर मोझॅक आला म्हणून खूप पेपरबाजी झाली, अनेक बाबी घडल्या. खरं तर तो मोझॅक नव्हता. त्या ठिकाणी हा चारकोल रॉट होता, आणि पाण्याच्या कमतरतेमुळं पानं पिवळी पडली. शिवाय चारकोल रॉट आल्यामुळं प्लॉट अखंड कोलॅप्स व्हायला लागले. पानं पिवळी पडतायत हा एकच मुद्दा ग्राह्य धरून सगळ्यांनी मोझॅक आहे असा त्याचा अपप्रचार झाला त्या ठिकाणी, किंवा चुकीचा प्रचार झाला. तर खरी बाब काय आहे, त्या ठिकाणी चारकोल रॉटचा प्रादुर्भाव हा मोठा होता. त्यामुळं जर पाणी देणं शक्य असेल तर अशा परिस्थितीत एक प्रोटेक्टिव्ह इरिगेशन दिलं तरी सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव हा अत्यल्प राहतो. या रोगासाठी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बाकी कुठलेही बुरशीनाशक वगैरे फवारून उपयोग नसतो, कारण रोग हा मुळीमध्ये असतो.
मातीतून सुरुवात होते. NRC 37 MSCS 13 ह्या जाती काहीशा या रोगासाठी सहनशील आहेत असं दिसून आलेलं आहे. ही बघा, बाधित रोपाचं जर मूळ पाहिलं आपण तर त्या मुळाची वरची साल जी आहे ती फाटलेली आहे आणि आत कोळशासारखी काळी पावडर आपल्याला साठलेली दिसते. हे आपल्याला क्लिअर दिसेल. हे नंतर हे खोडाकडे सुद्धा सरत आणि त्याचं खोड किंवा मूळ जर उभं कापून पाहिलं तर त्यात वेड्या वाकड्या अशा काळपट रंगाच्या रेघा आलेल्या दिसून येतात. तर हे चारकोल रॉटचं लक्षण आहे. आता बरोबर याच्या उलटी परिस्थिती आहे, म्हणजे भरपूर पाऊस पडलेला आहे, काळी जमीन आहे आणि पाण्याचा निचरा होत नाहीये. अशा परिस्थितीत कॉलर रॉट येतो. याला स्क्लेरोशियल ब्लाइट असंही म्हटलं जातं. स्क्लेरोशियम रोल्साय नावाच्या बुरशीमुळे याचा प्रादुर्भाव भुईमुगामध्ये आपल्याला सर्रास दिसून येतो. भुईमुगाच्या जाळ्या वाढलेल्या असतात आणि खोडावर पांढऱ्या शुभ्र रंगाची बुरशी वाढते. तर हा आहे बुंधासल. याचा प्रसार मातीमध्ये राहतो. याच्या स्क्लेरोशिया मातीमध्ये 6 ते 7 वर्षापर्यंत जगू शकतात. रोगट अवशेषामध्ये बुरशी आणि स्क्लेरोशिया जगतात. ट्रायकोडर्मा विरिडीचा जर वापर आपण प्रत्येक वर्षी केला तर याचा नायनाट हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. NRC 37 ही जात काहीशी याला सहनशील आहे. 30 ते 40% पर्यंत नुकसान या रोगामुळं यापूर्वी झालेला आहे. आता हा जो बुंदा सड आहे याच्यामध्ये स्वच्छता, शेतामध्ये स्वच्छता राखणे, रोगट झाडं वेळीच नष्ट करणे, पिकाची फेरपालट करणे हे फार गरजेचं आहे. हे झाले बुरशीजन्य रोग. आता विषाणूजन्य रोग जो आपली डोकेदुखी ठरलेला आहे तो आहे म्हणजे पिवळा मोझॅक. मुंगबिन येलो मोझॅक व्हायरस हा खरं तर मुगावर येणारा व्हायरस. हा चवळीवर येऊ लागला, उडदावर येऊ लागला. नंतर बऱ्याच प्रकारचे बीन्स जे आहेत वेलवर्गीय त्याच्यावर गेला आणि आता सोयाबीनवरही हा घातक प्रमाणात दिसून आलेला आहे. मोठं नुकसान करतोय. पांढऱ्या माशीमुळे हा प्रसारित होतोय. प्रत्येक आपण गेल्या 2 वर्षापूर्वी पाहिलं की एकही प्लॉट मोझॅक मुक्त नाही अशी परिस्थिती होती. सगळ्याच जातीवर हा येतोय. मोझॅकसाठी एकही जात प्रतिकारक्षम नाही. त्यामुळं पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणं आणि रोगट झाडांचा वेळीच नायनाट करणं हे उपाय आहेत. शिवाय हंगामा व्यतिरिक्त सोयाबीनची लागवड टाळणं हा सुद्धा मोझॅकसाठी महत्वाचा उपाय आहे. एकात्मिक पद्धतीनं रोगांचं नियंत्रण करण्यासाठी पुन्हा आपण बघू की खोल नांगरट गरजेचे आहे. वेळेवर पेरणी करा म्हणजे तांबेरा कमी प्रमाणात येईल किंवा तांबेऱ्याच्या आधीच आपलं पीक पक्व झालेलं असेल. पानावरील ठिपके, कॉलर रॉट या रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव हा कमी राहील. फुले संगम, अग्रणी, किमिया, दुर्वा, DSB 21 यासारख्या तांबेरा प्रतिकारक्षम जातीची लागवड करणं हे आवश्यक आहे, जेणेकरून या रोगासाठी फवारणी करणं टाळता येईल. पेरणीसाठी पुरेसा बीज दर, गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आणि अतिविरळ होऊन उत्पादनावर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं. बीज प्रक्रिया एकतर ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करायची किंवा रासायनिक बुरशीनाशकाची. ट्रायकोडर्माची जर करायची असेल तर 5 ग्रॅम प्रति किलो ट्रायकोडर्मा. जर कार्बॉक्झिन 37% अधिक थायरम 37% म्हणजे बाजारात विटावॅक्स पॉवर 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे. ही बीज प्रक्रिया चारकोल रॉट, कॉलर रॉट, पानावरील ठिपके, करपा या सगळ्या रोगांसाठी उपयोगाची आहे. मोझॅकचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तण नियंत्रण सुद्धा महत्वाचं आहे. नत्र खताचा मर्यादित वापर करून चारकोल रॉटसाठी पाण्याचा ताण बसू न देणे हे महत्वाचं आहे. कॉलर रॉटचा जर एखाद्या शेतामध्ये प्रादुर्भाव मागच्या वर्षी दिसून आला असेल तर त्या शेताचा निचरा कसा सुधारवता येईल, काहीही उपाययोजना करून पाणी कसं बाहेर काढता येईल हे बघितलं पाहिजे. कॉलर रॉट आपोआप कमी होतो. पिकाची फेरपालट, चारकोल रॉट, कॉलर रॉट, पानावरील ठिपके याच्यासाठी फेरपालट ही महत्वाची आहे. कामगार चिकट सापळे महत्वाचे आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये पांढरी माशी अडकेल, चिकटून बसेल आणि पिवळा मोझॅक पुढे प्रसारित होणार नाही. आणि एकंदरीत बिगर हंगामी सोयाबीनची लागवड टाळणे हे एकात्मिक पद्धतीचे प्राथमिक उपाय आपल्या हातामध्ये आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा अजून रोग येऊ शकतात. त्यावेळेला रासायनिक बुरशीनाशकांचा वापर होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मॅन्कोझेब, कॉपर ऑक्झिक्लोराइड, हेक्साकोनाझोल, डायफेनकोनाझोल, प्रोपिकोनाझोल ही उपयोगाची बुरशीनाशकं आहेत. यातली थोडीच बुरशीनाशकं ही लेबल क्लेम
आहे. पांढऱ्या माशीसाठी वापरण्यात येणारं एकही कीटकनाशक लेबल क्लेम मध्ये नाही. हे केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्या अनुभवाच्या आधारे मांडलेलं आहे. रासायनिक उपायामध्ये पीक आपलं साधारणतः 30 दिवसाचं असताना मॅन्कोझेब 30 ते 35 दिवसाच्या काळामध्ये मॅन्कोझेबचा एक फवारा दिला तर पानावर येणारे ठिपके नुसतीच सुरुवात होत असते. उशिरा पेरलेल्या पिकामध्ये 30 ते 35 दिवसात तांबेरा येण्याची शक्यता असते. तर एक तर मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड यापैकी फवारणी दिली तर पुढे येणाऱ्या ह्या रोगांना जवळजवळ 15 ते 20 दिवस आळा बसतो. त्यानंतर फ्लॉवरिंग नंतर किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये 2 बाबी होतात. एक तर तांबेरा आणि दुसरा सेप्टोरिया लिप स्पॉट, शेंगेवरील करपा. हे रोग जास्त घातक ठरतात. मग याच्यासाठी हेक्झाकोनाझोल किंवा डायफेनकोनाझोल 1 मिली प्रति लिटर याची फवारणी द्यावी. आता शेंगेवरील करप्यासाठी शेंगे खाली दिलेले आहे. थायफेनाइड मिथिल 1 ग्रॅम प्रति लिटर. थायफेनाइड मिथिलचं आपल्या विद्यापीठानं ॲडहॉक रिकमेंडेशन दिलेलं आहे. लेबल क्लेम नाही. लेबल क्लेम आहे टेबुकोनाझोल 10% अधिक सल्फर 65% WG 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी. तर हे औषध अतिशय प्रभावी आहे. त्याचा वापर करायला हरकत नाही. किंवा टेबुकोनाझोल 25.6% 25.9% EC 1 मिली प्रति लिटर पाणी. हे सुद्धा बुरशीनाशक शेंगेवरील करपा रोग थांबवण्यासाठी उपयोगाचं आहे. किंवा पायराक्लोस्ट्रोबिन 20% WG 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी. तर यापैकी एक बुरशीनाशक एका वेळेला शेंगेवरील करपा रोगासाठी 2 फवारण्या होणं गरजेचं आहे. कारण परतीचा पाऊस जो आहे तो पाऊस ज्या वेळेला असतो त्यावेळेला उशिरा पेरलेल्या पिकांवर शेंगेवरील करपा निश्चितपणे मोठ्या प्रमाणात नुकसान करतो आणि बीजोत्पादनाच्या दृष्टीनं सुद्धा हा रोग अतिशय घातक आहे. म्हणून 2 फवारण्या याच्या व्हाव्यात. पहिली फवारणी साधारणतः 60 दिवसाच्या आसपास आणि दुसरी फवारणी पिकाचं 75 दिवस वय असताना व्हावी. म्हणजे शेंगेवरील करपा चांगल्या प्रकारे आटोक्यात राहतो. मोझॅकचं नियंत्रण करण्यासाठी पांढऱ्या माशीवर लक्ष केंद्रित करायचंय. एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे पिकाच्या उंची सोबत उभे करायचे. त्यानंतर इमिडाक्लोप्रिड 18.5% 4 मिली प्रति 10 लिटर किंवा डायमेथोएट 10 मिली प्रति 10 लिटर किंवा ॲसेटामिप्रिड 20% SP 8 ग्रॅम प्रति 10 लिटर. तिथं मिली चुकीचं झालंय. 8 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी. या पद्धतीनं गरजेनुसार 1 ते 2 फवारण्या पांढऱ्या माशीसाठी द्याव्या. आणि पांढऱ्या माशीसाठी फवारणी देताना पहिल्या फवारणीनंतर लगेच 4थ्या किंवा 5व्या दिवशी दुसरी फवारणी द्यावी. म्हणजे पहिल्या फवारणीमध्ये जे प्रौढ आहेत ते सापडतील. 4थ्या 5व्या दिवशी अंड्यातून बाहेर पडलेली पिलं सापडतील. अन्यथा काय होईल, एक फवारणी मारली आणि 4-5 दिवसांना आपण पाहिलं तर पुन्हा आहे तेवढ्या माश्या दिसतात आणि गैरसमज असा निर्माण होतो की या कीटकनाशकाचा उपयोग झाला नाही. तर पांढऱ्या माशीसाठी 2 फवारण्या देणं गरजेचं आहे. खरं तर आता आपण निसर्गासोबत चाललोय. ज्या ठिकाणी हंगाम ते हंगाम सोयाबीनची लागवड आहे त्या ठिकाणी घाबरायची गरज नाही. यावर्षी सुद्धा मोझॅक जास्त प्रमाणात येईल अशी परिस्थिती नाही. प्रत्यक्षात काय घडतं आपण पाहू. हे सर्व पाहिल्यानंतर एक बाब समोर येते की रोगामध्ये तांबेरा, करपा आणि पिवळा मोझॅक ही मोठी आव्हानं पुढे आलेली आहेत. किडीमध्ये खोडमाशी, स्पोडोप्टेरा आणि पांढरी माशी ही आव्हानं आहेत. आणि ही आव्हानं समोर का आली तर बिगर हंगामी लागवड हे एक महत्वाचं कारण आहे. तर आज आपण ह्या किडी आणि रोग याच्याबद्दल एकात्मिक पद्धतीने कसं नियोजन करता येईल याविषयी चर्चा केलेली आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. आता जर कुणाच्या शंका असतील तर त्याविषयी आपण चर्चा करू. धन्यवाद सर. काही शंका असतील तर कृपया हात वर करावा आणि शंका विचारू शकतात शेतकरी बंधू. अनम्यूट करा आणि सर
स्क्रीन शेअरिंग स्टॉप करता का सर प्लीज? हो हो हो. ओके. बहुतेक शंका दिसत नाहीत कुणाच्या, तरी मी शेवटी आभार प्रदर्शनाच्या भागाकडे वळतो. आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केलेले खरीप हंगामासाठीचे खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 या कार्यक्रमाचा आज तिसरा दिवस आणि चौथं अत्यंत महत्वाचं सत्र. महाराष्ट्रातील देशातील महत्वाचं स्थान घेतलेलं आहे सोयाबीन पिकानी. तर सोयाबीन पिकावरील किडींचे व रोगांचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण हा अत्यंत सध्या ज्वलंत दरवर्षी विषय होत चाललेला आहे. या महत्वाच्या विषयाबद्दल आपल्याला डॉक्टर सचिन महाजन सर, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र, कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज, तालुका मिरज, जिल्हा सांगली यांनी अतिशय समर्पक आणि आटोपशीर पद्धतीने सर्व सोयाबीनवरील किडी व रोग, त्यांचे प्रकार आणि त्यांचा अनेकविध पद्धतीने कुठल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येऊ शकतं याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे येऊ घातलेले जे सोयाबीन पिकावरील नवीन आव्हानं आहेत त्याबद्दल देखील त्यांनी आपल्याला जाणीव करून दिलेली आहे. सर, आपण आपल्या व्यस्त शेड्यूल मधून वेळ काढून आमच्या शेतकरी बांधवांसाठी आज इथे उपस्थित राहिलात. मी विभागीय विस्तार केंद्राच्या वतीने, कृषी विभागाच्या वतीने व किसान पुणे यांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद सर. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी नेहमीच विद्यापीठाचे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू महोदय माननीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांचा पाठिंबा असतो. सरांच्या प्रेरणेशिवाय असे उपक्रम घेणं शक्य नाही. तरी मी सरांचे देखील या प्रसंगी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर सुनील गोरंटीवार सर, त्याचप्रमाणे विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी आणि संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर यांचे देखील मी या प्रसंगी इथे आभार व्यक्त करतो. पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सुनील मासळकर सर यांचे पण मी या प्रसंगी ऋण व्यक्त करतो. विभागीय विस्तार केंद्राचे प्रमुख, विस्तार कृषी विद्यावेत्ता व देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ माने सर या नवीन उपक्रमाच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले. एवढंच नव्हे तर आम्हाला कार्यक्रम आयोजना संबंधी त्यांनी स्वातंत्र्य दिले, तथापि त्यांचे बारकाईने लक्ष असते की कुठले बदल करणं अपेक्षित आहे, कुठले वक्ते कधी घेणं अपेक्षित आहे, अशा प्रकारचं त्यांचं लक्ष असतं, मार्गदर्शन असतं. तरी मी माने सरांचे देखील इथं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग हा या उपक्रमामध्ये आमचा सहभागी आहे, आमचा जोडीदार आहे. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. किसान पुणे यांच्या माध्यमातून त्यांच्या ऍपवर या प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन होत असतो. त्यांचे आयोजनामध्ये महत्वपूर्ण भूमिका असती. तरी किसान पुणे यांचे देखील मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. सर्व शेतकरी बंधू भगिनी जे किसान ऍपच्या माध्यमातून व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले, अशा सर्व शेतकरी बंधू भगिनींचे मी या प्रसंगी मनापासून ऋण व्यक्त करतो. तुमच्या आधाराशिवाय हे कार्यक्रम किंवा आम्ही घेत असलेले प्रयत्न व्यर्थ ठरतील. त्याचप्रमाणे माझे सहकारी डॉक्टर विकास भालेराव, डॉक्टर सुनील जोगदंड हे देखील या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असतात. मी या दोघांचेही या प्रसंगी आभार व्यक्त करतो.
आणि आयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. उद्या सोमवारी दिनांक 18 तारखेला भात पिकाच्या उत्पादनाच्या विविध सुधारित लागवड पद्धती हा महत्वाचा विषय, याविषयी मार्गदर्शन करणार आहेत कृषी संशोधन केंद्र वडगाव मावळचे प्रमुख शास्त्रज्ञ प्रभारी अधिकारी डॉक्टर नरेंद्र काशीद सर. तरी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे, भात पीक उत्पादन घेणाऱ्या शेतकरी बंधूंनी अवश्य या व्याख्यानाचा लाभ घ्यायचा आहे. सर्वांचे मनापासून धन्यवाद, आभारी आहे.